नमस्कार, नॉलेज का कटोरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी झटपट आणि सोप्या पद्धतीनं बनणारी अशी साबुदाणा खिचडी करून दाखवणार आहे। यासाठी मी 1 कप साबुदाणा 6 तास भिजवला होता। तर जेव्हा आपण साबुदाणा भिजवतो, साबुदाणा भिजेल इतपत पाणी आपण त्यात घालायचे, जेणेकरून हा साबुदाणा चांगला भिजतो। तुम्ही बघू शकता। आता या ठिकाणी मी 1/4 कप शेंगदाणे जे मी भाजून घेतलेले आहेत ते या मिक्सरच्या भांड्यात घेतलेले आहेत। याच्यामध्ये मी 3 हिरव्या मिरच्या घालत आहे आणि आता हे मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे। आता या ठिकाणी जो साबुदाणा भिजलेला आहे त्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालत आहे। आता याच्यामध्ये बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट सुद्धा मी घालत आहे आणि आता हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेत आहे। या ठिकाणी मी कढई घेतलेली आहे, ती लो फ्लेमवर ठेवलेली आहे। याच्यात या छोट्या पळीने 2 चमचे तेल मी घालत आहे। यामध्ये मी 1 चमचा जिरे घालत आहे आणि आता एक बारीक चिरलेला बटाटा यामध्ये मी घालत आहे। तर हे सगळं मी छान परतून घेत आहे। बटाट्याला तांबूस रंग येईपर्यंत मी तो परतून घेणार आहे। तर एक साधारण 3 ते 4 मिनिटांनी त्याला तांबूस रंग येतो, तुम्ही बघू शकता। आता यामध्ये मी साबुदाणा मिक्स करून घेत आहे, तो पण चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचा आहे। एक साधारण 4 ते 5 मिनिटं व्यवस्थित मी तो हलवून घेत आहे याच्यामध्ये। आणि आता तो व्यवस्थित मिक्स झालेला आहे। यामध्ये मी थोडंसं पाणी हाताने 2 वेळेस शिंपडून घेत आहे आणि पुन्हा एकदा ते चांगलं मिक्स करून घेत आहे। तर आता मी हे झाकून ठेवत आहे 5 मिनिटासाठी। 5 मिनिटानंतर यामध्ये मी 1 चमचा साखर घालत आहे, त्यामुळे छान चव येते। ते पण मिक्स करून घेत आहे। तर साबुदाणा खिचडी तयार आहे। आता मी यामध्ये सर्व करत आहे। तर या ठिकाणी एक टीप अशी की जेव्हा आपण पाणी शिंपडतो साबुदाणा करताना, तेव्हा ते थोडंसंच घालायचे, जसं मी आत्ता घातलं होतं हाताने। कारण जर जास्त पाणी घातलं तर साबुदाणा चिकट होतो, त्यामुळे हे थोडंसं पाणी घातल्यामुळे त्याला छान वाफ येते आणि साबुदाणा चांगला शिजतो। तर अशा प्रकारे झटपट बनणारी सोप्या पद्धतीनं साबुदाणा खिचडी तुम्ही जरूर करून बघा। हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, लाईक, कमेंट करा आणि आणखी व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल नॉलेज का कटोरा।